मन मंदिरा गजर भक्तीचा. माणसाची कौतुक करण्याची सुद्धा मनोवृत्ती लागते. ती जर मनोवृत्ती नसेल तर कौतुक करता येत नाही. काही काही माणसं इतकी मख्ख असतात, एकदम मख्ख, त्यांच्या बायका सुद्धा त्यांना कंटाळतात. सॉरी, का कंटाळतात? तिने जीव तोडून एखादी वस्तू करावी, पण या भादळाच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडत नाही की छान झालंय. काय भाजी खाल्ली का? कशाची केली होतीस? या आणून कपाळावर. काय काय कशा करता सांगितलं मी. आता हे तुम्हाला अनुभव आहे, सगळ्यांनाच नाही, पण माझी खात्री आहे 25% तरी आहे. कशा करता म्हटलं मी. कौतुक. कौतुक. तसं प्रभूने जे दिलंय त्याचं कौतुक करणं, मला वाटतं हीच भक्ती. भक्ती म्हणजे काय? नाही, भक्ती म्हणजे काही की तुम्ही करणार का? करणार काय? हात उचलतोय तो, तू काय करतोस? नाही का? हात जर त्याच्या सत्तेने उचलतोय तर तू काय? तुकाराम महाराज म्हणाले, कासयाने पूजा करू केशी राजा, हाती संदेह माझा फेडी आता. कशाने तुझ्या पूजा करू? उदक वाहू तरी तूच नारायणाचं रूप आहे. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, जल नारायण, अग्नी नारायण. प्रभू सर्व तूच नटलेला आहेस. मग तू नटलेला असताना तुझं तुला काय देऊ आणि तुझं तुला देणं हे काही बरोबर आहे का? तुका म्हणे विठो भरला सभाई, आला चितविलास. काय सिद्धांत केला? तुका म्हणे विठो भरला सभाई, तया उणे काही कोठे मग. सर्व रूपाने प्रभू नटलाय, सर्व रूपाने प्रभू नटला. ही प्रतिती तुमच्या ठिकाणी प्रगट होणं हीच प्रभूची महापूजा आणि हाच प्रभूला केलेला महाअभिषेक. बाकी लाख वा. एक माणूस मला म्हणाला, मी 1,00,000 बेल वाहिले. म्हटलं 1,00,000 कुठे होतं वाताना? नाही नाही, प्रत्येक बेल वाताना आजूबाजूला बघत होता की मला वाताना कोण बघतोय का. म्हणून एका संतांनी एकाला सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे? म्हणले काही नाही, फक्त 1,00,000 दे. तो म्हणला, एवढे माझ्याकडे नाहीत. म्हणाला, एवढे माझ्याकडे नाहीत. अरे म्हणले, मी तुला ते मागत नाही, फक्त माझ्याकडे 1,00,000 दे, कारण ते लाख मोलाचं आहे. काय? 1,00,000 नाही का? एक जर 1,00,000 माझ्याकडे देशील तर तुला अलक्ष्य कळेल. 1,00,000 देशील तर अलक्ष्य कळेल. आणि नुसती कृती असेल पण प्रतिती गम्य विषय जर नसेल तर कृती कृतीच्या ठिकाणी राहील आणि आयुष्य व्यर्थ जाईल. म्हणून सर्व रूपाने प्रभू नटलेला आहे. ही प्रतिती आल्यानंतर महाराज शिवशक्तीचा विलास मांडत आहेत. काय शिव, काय शक्ती, काय त्यांचा विलास. आणि काल आपल्याला सांगितलं, रोज सांगतोय की शिवशक्ती आणि रूपक आहे पती पत्नीचं. रूपक कुणाचं आहे? हो, ज्यांना कळत नाही ते म्हणतील सुद्धा, काय बाबा महाराज पती पत्नीचं दृष्टांत देतात. आता सगळी इथे बसलेले पतीन पत्नीचं आहे, तुम्हाला सोडून गाव धोंड्याला कुठे जाऊ? जरा अध्यात्म सांगू का? शिवाचा पत्नीचा शोध म्हणजे जगाची निर्मिती. काय म्हटलं मी? शिवाचा पत्नीचा शोध नामे जगाची निर्मिती. नाही का? त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून जगदरूपाने तो नटला आणि ती शक्ती झाली. मग आता शिवशक्ती सोडून जाता कुठे आणि पती पत्नी सोडून जाता कुठे? मी कालच सांगितलं, नीट कळलं तर संसार सुखाचा होईल, जास्ती कळलं तर चिद्विलास कळेल.
पण पती पत्नीच ऐक्य काय आहे, तो जिव्हाळा काय, ते प्रेम काय आहे, नाही का. आणि अशाच ओव्या चालल्यात. सुंदर सुंदर निरूपण महाराजांनी केलेलं आहे. जसं मला कळलं तसं तुमच्या पुढे प्रगट केलं. कळलं म्हणण्यापेक्षा काहीच कळलं नाही, त्यांनी जे प्रगट केलं ते तुमच्या पुढे प्रगट मांडलं. काही तसं काही प्रगट, काही विद्वान वगैरे काही नाही आहे. विद्येचा वाण सुद्धा माझ्या अंगावर नाही. असेल तर तिची वाण आहे, असेल तर तिची वाण आहे. पण एक आहे, एक असे आधारू तेणेची बोले मी सदरू, जे सानुकुलू श्री गुरु निवृत्तीराज. ज्ञानेश्वर महाराजांचं मन भरून आलं. कोणीतरी म्हणालं, माऊली काय गोड. ते म्हणाले, कशाचं गोड रे, कशाचं गोड. अरे माझे श्री गुरु माझ्या मुखातून बोलतात. तसं इथे ज्ञानेश्वर महाराज साधू संत, त्यांना माहिती आहे एवढी समाज रोज येतो, नेमानी येतो. पाऊस म्हणत नाही, पाणी म्हणत नाही, वारा म्हणत नाही, थंडी म्हणत नाही. आलेल्याला तृप्त करून पाठवावं. काय फक्त मग तुमचा याच्यातला भाग काय असं तुम्ही मला विचाराल. वाढप्याचा, वाढप्याचा टोप घेतो, असं वाढत 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 जातो. पण एक आहे, आवडीने वाढतो. पंगत पुरी करत नाही. काय म्हटलं मी, पंगत पुरी करत नाही की पहिलं धरले श्रीखंड 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 पाहिजे म्हणे तोपर्यंत 10 माणसं पुढे गेला. तसं नाही, तसं बिलकुल नाही. अगदी आवडीने प्रत्येकाला. तसं मला कळतं इथे श्रोते काय काय पद्धतीचे आहेत, काय काय ऐकणारे आहेत. मग ज्यांना जे पचेल, ज्यांना जे रुचेल, कुणाला विनोद पसतो, कुणाला दृष्टांत पसतो, कुणाला सिद्धांत पसतो, असं सगळ्याचा मेळ घालून शिवशक्तीचा मेळ कसा जमलाय हे बघायचं. म्हणजे सांगितलेलं लक्षात घ्या, म्हणजे आमेळ होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, जी एक एकाविण हे झालं. दोही अंगाची एक आठणी, गिविसत आत एकपणी, झाली भेदाची वाणी आधी आधीची. दोघा अंगीची आटणी, गिवसती आत एकपणी. दोघांची आटणी एका ठिकाणी झाली. झाली भेदाची या वाहणी. दोघांच्या आटणीमध्ये भेदाची वाहणी सुरू झाली. कसं सांगू तुम्हाला, अवघड आहे पण सांगतो. हे बघा, असं म्हणतात ना, पती पत्नीच्या प्रेमाचं रूप म्हणजे मूल. असं मानतो ना आपण. याच्यात काही कुठे इकडे तिकडे नाही. म्हणून संसार जरी विघटन झालेला असला तरी मूल झाल्यानंतर ते दोघे एका ठिकाणी येतात. असं पुष्कळ वेळा घडतं. अपवाद सोडून द्या, एव्हरी रूल इज अन एक्सेप्शन, सोडून द्या. पण दोघांची आटणी ज्या क्षणाला होते तिथेच त्या बाळाचा जन्म होतो. आटणी झाल्याशिवाय, एकरूप झाल्याशिवाय प्रगटन नाही, नुसता भोग नाही. लक्षात ठेवा, नाही का. भोग रोज आहे, पण एक क्षण असा येतो की त्या क्षणामध्ये काहीतरी निर्मिती होते. आता म्हणणं नीट सगळं चांगल्या मस्तकाने ऐका, चांगल्या डोक्याने ऐका. भोग आहे, इथे भोग नाही आहे. दोन्ही जेव्हा आटले, आटणी झाली, त्या क्षणाला एक नवीन जन्म झाला. आता मांडीवर आल्यानंतर भेद झाला, पण दोघाच्या आटणीचं दर्शन असल्या कारणाने ते बाळ नाहीच, दोघाचंच रूप आहे. दोह अंगीची आटणी, गिवसती आती एकपणी, झाली भेदाची या वाहणी आधी आधी जी. भेदाची वाहणी झाली त्या बाळाच्या रूपाने. ते बाळ मांडीवर आल्यानंतर आधी आधी वाहणी. काही भाग आईचा आहे, काही भाग पित्याचा आहे, असं मिळून ते मूल. बरोबर आहे ना. तसं काही शिव, काही शक्ती, असं मिळून हे विश्व.
मग त्या बाळाच्या माध्यमातून जसं त्या स्त्री आणि पुरुषाचं दर्शन आहे, तसं विश्वातून प्रभू प्रेमाचं व्यक्त दर्शन आहे. स्वरूप जे आनंद घन, तेथे आनंद भरीची करुण सत्ता आणि ज्ञान उमटली अंगे. आनंद भरेची करून, आनंद भोगण्याकरता सत्ता आणि ज्ञान उमटली अंगे. पुन्हा सांगतो, सत्ता म्हणजे पुरुष, ज्ञान म्हणजे प्रकृती. सत्ता म्हणजे शिव, ज्ञान म्हणजे शक्ती. इथली परिभाषा समजून घ्या. कुठच्याही विषयातली टेक्निकल लँग्वेज सुद्धा समजावी लागते. काही काही वेळेला आपण जे म्हणतो आम्हाला समजत नाही, समजत नाही म्हणजे काय आहे, त्यातली टेक्निकल लँग्वेज जी आहे. तसं प्रकृती काय, पुरुष काय, प्रत्यय काय, प्रतीती काय, दृश्य द्रष्टा दर्शन 3 मांडले म्हणजे काय, त्याचे 2 झाले म्हणजे काय, पुन्हा त्याचे 1 झाले म्हणजे काय. हा सगळा थोडासा बेस मी माझ्या परीने बेस तयार करत करत पुढचा विषय तुमच्या पुढे मांडतो. हे कळायला पाहिजे. म्हणता म्हणता मी काय करतो, तुमच्या कानावर ते घालतो, म्हणजे कानावर तरी जाऊ द्या. पहिली गोष्ट, कानावर गेल्याशिवाय पुढे कळतच नाही. एक मुलगी घरात नवीन आली, आलं का लक्षात? नवीन आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की एक आपल्याला प्रकार करायचा आहे, बरं का. सांगितल्यानंतर मग सांगितलं वा भट्टीचे कानवले करायचे, चला. तिला काही कळे ना, भट्टी काय, कानवला काय, चकली ती. काय मग सासूने सांगितलं असं असं असतं. हां, लक्षात आलं का? अगं इतर आपण जे करंजा करतो त्यालाच कानवले म्हणतात. मराठी भाषा मोठी समृद्ध आहे. आमच्या भागामध्ये कानवला म्हणतात. हरिमुखात कानवला. काय म्हणतात? हरिमुखात कानवला. हे तुम्ही चकली म्हणता ना, आमच्या सातारा भागामध्ये काटे कडुबळी म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे कुडुबळी साधी निराळी, आणि ज्याला काटे असतात ती काटे कुडुबळी म्हणजे चकली. सून नवीन घरात आली होती. सासू म्हणली आपल्याला काटे कुडुबळी करायची. ती म्हणली अवधोरी सून काटा म्हणून आली, आणखीन पुन्हा काटे कुडुबळा कुठे. हसत हसत आनंद लुटायचा. मग सांगावं लागलं, अगं बाई काटे कुडुबळी शब्द जरी तू ऐकला नसला तर काटे कुडुबळी म्हणजे चकली. काय? हां, कानवला म्हणजे कानवला नाही, तुम्ही ज्याला करंजी म्हणता त्यालाच कानवला म्हणतात. काय? भाषेचा फरक, भाषेचा विलास. तसं एक एक शब्द तुमच्या कानावर घालावा, म्हणजे कानावरून तुम्ही जाऊ द्या. कराल तेव्हा कराल. माझं बोलणं कळलं का? हो, करा नंतर, बरं का. पहिल्यांदा प्रयोग करा, मग येईल चांगलं, पण कानावरून तर जाऊ दे. कानावरच जर नाही गेलं तर असा हे कळायचं तरी केव्हा. आणि म्हणून थोडंसं हळूहळू आपण पुढे सरकत चाललोय. हां, म्हणून दोन्ही अंगे मिळून स्वरूप मात्रची संपूर्ण, हे भेद दृष्टी वाचून अंगे कैजी. इथून तिथून सगळं स्वरूप मात्र आहे. केव्हा तरी मागे सांगितलं होतं, पण एक मुद्दाम दृष्टांत सांगतो. जनक राजाच्या दरबारमध्ये शुक महामुनी आले. आपल्याला मागची कथा सांगत नाही, काही सांगण्याची गरज नाही. ते व्यासाकडून निघाले, अमकं तमकं तमकं, टाईम जातो त्याच्यामध्ये. मुख्य सिद्धांत सांगतो. मग जनकाकडून त्यांना ज्ञान झालं. मोठं आश्चर्य आहे बरं का. पहिल्यांदा शुकदेवांना वाटलं, या जनकाकडे मला का पाठवतात, 700 बायका त्याला, मला काय पाठवतात, मी सर्व संघ परित्याग केलेला जन्मजात, आणि मला या 700 बायका. तर म्हणले जाऊ दे, आपला बाप सांगतोय ऐका. आणि पुढे जेव्हा जे जनक राजाकडून, विदेही राजा जनक, जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा कळलं 700 राहण्यात काही नाही, त्या राहण्यात असण्यात आहे.
हा एकही नव्हती, पण मनाने सगळी ठिकाणी होता. हा 700 होता, पण इथे प्रभूशी ऐक्य झालं होतं, म्हणून सगळ्यांचा जनक होता. तो कोण होता? जनक राजा होता. 700 बायका होत्या, कुठे अडकलेला नव्हता. मग सगळं ज्ञान बिन झालं, सगळी चर्चा झाली, आडवा आडवी झाली. मग शुकदेवानं म्हणाले, अहो आल्यापासून आमच्या राजवाड्यातच बसलाय, जरा आमची मिथिली नगरी तरी बघून या. ठीक आहे म्हणले, आता तुम्ही म्हणताय तर जातो. जरा जाऊन आले, मिथिली नगरी फिरून आले. सुंदर नगरी होती, छान सगळं. राजा जनकाची नगरी, रामाचे सासरे. काय त्या नगरीमध्ये काही कमतरता नव्हती. जगन्माता तिथे जन्माला आलेली होती. अरे का सुंदर. आता पुढचं आहे का वर्म. शुक महामुनी आले. आल्याबरोबर राजाने विचारलं, शुकदेवा कसं काय वाटलं आमचं गाव? ते म्हणाले, साखरेसारखं. काय बघितलं? ते म्हणाले, साखरेची बाई, साखरेचा पुरुष, साखरेचा घोडा, साखरेचा हत्ती, साखरेचे रस्ते. नाही काही कळतंय का? साखरेचे रस्ते, सर्व साखर रूप बघितलं. ठीक आहे म्हणाले, आता तुम्हाला निरोप द्यायला काही हरकत नाही. सिद्धांत कळला का? गाई गाई नाही, आकार भिन्न दिसले, पण मूळ तत्व साखर. त्याच्या पुढे एक दृष्टांत देऊ तुम्हाला. एका माणसाने साखरेची बाहुली केली. आता साखरेची बाहुली केल्यानंतर तिचं तोंड साखरेचं, तिची जीभ साखरेची, बरोबर आहे ना? मग त्यांनी काय केलं माहिती आहे का? साखरेच्या जिभेवर साखरेची चिमूट ठेवली. आता काय चाकलं ते सांगा. काय म्हटलं मी तुम्हाला? साखरेच्या जिभेवर कशाची चिमूट ठेवली? त्या बाहुलीला विचारलं, कसं काय लागलं? ते म्हणले, काय? हे काय म्हणून मी बोललो. ती बोललीच नाही, ती नुसती बघत राहिली. कारण आनंद काय आहे सांगता येत नाही. आनंद स्वरूप हे ज्याचं त्याने भोगायचं असतं, नाही का? आनंद वाटला म्हणजे काय झालं? नाही, आनंद वाटला म्हणजे काय झालं? आनंद वाटला म्हणजे काय झालं? बरं वाटलं. अरे बरं वाटलं म्हणजे काय झालं? महाराज असले कोड्यातले प्रश्न टाकू नका. नाही नाही, तुम्हाला काय मलाही सांगता येत नाही, कारण शेवटी तो अनुभव आहे. हे रोज सांगतोय, पुन्हा पुन्हा सांगतोय. अन्यथा नव्हे जे ज्ञान, सत्ता आहे एतुलीची जाण, तेथ भेद निपटून मुळीच नाही. आता किती बोललो मी? साखरेची बाहुली, साखरेचा घोडा, साखरेची जीभ, किती भेद झाला, पण शेवटी साखरच. मग हे बोलणं काय आहे? पुन्हा वाचारंभण, वाचेचा विलास, वाचेचा विलास. एक भागवतातली ओवी सांगतो, भिन्न खाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, पण तेथ देखे जो अभिन्न आकार, ते ज्ञान साचार सात्विक. भिन्न खाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, तेथ देखे जो अभिन्न आकार. खाण भिन्न, सगळं भिन्न, पण जो अभिन्न स्वरूप बघतो प्रभूचं, त्याला कशामध्ये काही वाटतच नाही. सुख असू दे, दुःख असू दे, चांगलं, त्याच्यामध्ये तो रममाण होऊन जातो. म्हणून भेदाची आटणी ते गिवसावी एकपणी, जे एक अर्थ दोन्ही वचन विलास. शब्द तोच आला, एक अर्थ दोन्ही, पण आहे काय? वचन विलास, वचन विलास. श्रीमंत लोकांमध्ये बायकोचं एक कपाट असतं, नवऱ्याचं एक कपाट असतं. हो, मग त्याला काहीतरी पाहिजे असतं, ते तिच्या कपाटात असतं. मग तो म्हणतो, दे ना चावी. मी नाही, माझं मी उघडून घेईन. हो, अहो अलीकडची पोरं सुद्धा आपल्याला आपण घेऊन दिलेल्या कपाटाला हात लावून देत नाही.
काय गंमत आहे नाही. कपाट आणून दिलं त्याने, कपाटातली प्रत्येक वस्तू आणून दिली त्या मालकाने, पण त्यांनी जर चावी मागितली, थांबा तुम्ही इकडे तिकडे करून ठेवा, आपलं कपाट मात्र ती उघडू शकते. कळलं का तुम्हाला? काय मजा आहे नाही. हा सगळा विलास आहे. विलास म्हणून बघा म्हणजे विरोध वाटायचं नाही. मोठं कौतुक आहे, कौतुक आहे. आलं का लक्षात? मग तो म्हणला एवढं काय अगदी काय मी तुझ्या कपाटातलं काढून घेतोय का? अहो तसं नाही हो, माझं नीटनेटकं ठेवलेलं असताना तुम्हाला फटकन ओढून घेता आणि सगळा ढीग हे होतो. तसं काही नाही हो, तसं काही नाही हो. असं काय मी काय काय अगदी काय तुम्हाला मग हे बघा तुम्ही शोधत बसाल आणि मी काढून देईन. क्लॅरिफिकेशन कळलं? किती परफेक्ट आहे ना. तुम्ही शोधत बसाल आणि मी चटकन काढून देईन. शोधण्याचा त्रास करण्यापेक्षा मी काढून देतोय ते घ्या ना. तसं तुम्ही शोधण्यापेक्षा माझंही आपलं काढून द्यायचं काम चालू राहिले, ते घ्या आनंदाने, वा मोकळे. विलास मांडला महाराजांनी. म्हणून भेदाची आठणी ती गिवसावी, जे एक अर्थी दोन्ही नीटला वचन विलास, तो भेद कैसे नाता अर्थाच्या एकात्मता. आता भेदाकडून पाहता भेदूची दिसे. भेदाकडून जर पाहिला तर दोन कपाट आहेत, पती पत्नी दोन आहेत, दिसायला दोन आहेत पण असायला एकच आहेत. दो भागी एक सिद्धी तरी सहजची अर्धार्ध एकची विविध भासो लागे. दो भागी पण सिद्धी एक, भाग दोन, सिद्धी एक. दोन भाग असले तरी भाग दोन नाहीत. शेवटचा मुक्काम हो, दोन वारकरी निघाले पुण्याहून. आता वारकरी कुठे जाणार? दोघंही निघाले, पण दोघांना विचारलं का कुठे जाता? अहो विचारता काय म्हणला, खांद्यावर पताका दिसत नाही का पंढरीला? दुसऱ्याला विचारलं तुम्ही कुठे निघाला? अहो म्हणले वारकरी कुठे जाणार? पंढरीला. दोघं जरी होते तरी मुक्काम एकच. आणि अजून सांगू का, दोघातला अद्वैत, दोघेही वारकरीच. अजून सांगू का, दोघाचं प्रेम ज्ञानोबा तुकोबावरच, दोघाची जीवन निष्ठा संतच. किती अद्वैत आहे, किती अद्वैत आहे. पुढे चालतो. पुण्याच्या बाहेर गेले आणि दोघाचं भांडण झालं, त्या दोन वारकऱ्यांचं भांडण झालं. मग याने इकडे, याने इकडे, याने इकडे, याने इकडे. 2-4 मुक्काम गेल्यानंतर म्हणले बाबूराव किती दिवस चालायचं, तुमचाही देव तोच आणि माझाही देव तोच, कशाला भानगड करता, चला घ्या आमचा लाडू. ते म्हणले घ्या आमची करंजी. त्याला समजलं. हे 2 वारकऱ्याचं म्हणण्यापेक्षा तुमच्या घरात बघा ना 2 वारकरी, तुमच्या घरातले 2 वारकरी बघा ना. अर्थात फरक थोडासा आहे, एक वारकरी आणि एक वारकरी नाही. आणि पुढचा फरक हा आहे की जीवनाचं ध्येय सुख आणि जीवनाचं ध्येय आनंद, आणि आनंद हाच पांडुरंग. ध्येय काय? कुठे वाटचाल चालू आहे दोघाची? काय पाहिजे? आनंद. आनंद हे जीवनाचं ध्येय. आणि म्हणून महाराज म्हणाले तेवी पाहता वचनाची आसवा, भेदूची दिसे अघवा, ती भेदाचा रिघावा अंतरी नाही. तो भेद वरवरचा दिसतो पण अंतरात भेद बिलकुल नाही. तुम्हाला अनुभव असेल, काही नवरा बायको भांडत असतात, सवयीत असतात. बरं मग तितक्यात भाऊ आला, दुसरं कोणी त्याला, मग तो समजूत काढायला लागला. अरे म्हणले या भानगडीत पडू नको रे, तू पडशील तर अडचणीत येशील. भल्या भल्याने यांच्या नादी लागू नाही. आत्ता भांडताय तो 2 मिनिटांनी बघ, तो म्हणेल अगं तुझ्याकरता मी थांबलोय चहा प्यायचा, बाहेर ये. बोलणं कळलं का? दिसायला भेद आहे, लक्षात ठेवा. हा सगळा विलास आहे शिवशक्तीचा. शिवशक्तीच म्हणजे तुम्ही मी, याच्यात काही फरक नाही आहे. हे भांडण काय आहे? हे सगळं कौतुक आहे त्यातलं. बघा ओवीचा, म्हणून अर्थाची एकपणी वचन भेद गेले पुसून, का जे एकार्थ न चुकोणी विविधता दावी. एक अर्थ चुकलाच नाही, विविधता दाखवतायत पण मूळ एक अर्थ चुकलाच नाही. हा आपुली विलास आहे.
स्वरूप स्वभाव अनादि असे. वा, आपुलिया विलासे स्वरूप स्वभाव, असा जो स्वरूपाचा स्वभाव आहे तो आजचा नाही, अनादि आहे. याच्यात काय सांगून गेले कळलं का? देव ही अनादि आणि देवी ही अनादि. काय सिद्धांत मांडला? देव ही अनादि, देवी ही अनादि, पुरुष ही अनादि, प्रकृती ही अनादि आणि शेवटी सत्ता ही अनादि, ज्ञान ही अनादि. कारण का? दोन्ही एक आहेत. सत्ताच मात्र ज्ञान. बस हा आपुलिये विलासे, आता हे प्रकृती पुरुष सुरवाडली चिदाैक्य रसे. म्हणून कोणी देशे भेदावले नाही. कुठेही जरी गेले, कोणत्याही देशात जरी गेले तरी तिथे कुठेही भेद नाही. लक्षात ठेवा, कुठेही जावा तुम्ही, जगभर जा, कोणी म्हणतील आमचा अमका देव आहे, कोणी म्हणतील आमचा अमका धर्म आहे. ठीक आहे, एक विशिष्ट लेवलला, त्याच्याबद्दल काही चर्चा करायचं काही कारण नाही. तुमचा धर्म चांगला का आमचा धर्म चांगला याच्याही भानगडीत मी पडत नाही. ज्ञानेश्वर महाराज सगळ्या धर्माच्या पलीकडे आहेत, कळलं? म्हणून विवरण करताना कौतुकाने म्हणाले, एक फटका लागून दिला, हे धर्माधर्माचे टवाळ. 18व्या अध्यायामध्ये काय म्हणाले? हे धर्माधर्माचे टवाळ, दावी अज्ञान जे कामुळ ते त्यजून तेजी सकळ धर्म जात. ब्रह्मात्मा ईशू या बोलाचा मोडे सौरस. ब्रह्म काय, आत्मा काय, ईश्वर काय, याच्यातला रस गेला सगळा बोलून 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 तेच 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 तेच. म्हणून ते म्हणले मी इथे ते शब्दच वापरत नाहीत, सत्ता आणि ज्ञान. काय शब्दावर आलोय आपण? प्रकृती आणि पुरुष. नाही ते हे वापरून 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 तेच चालू आहे. म्हणाले या उभयामाधारी नाही भेदाची कुसरी, पुढे ये परी बोलतो असे. विषय एक एकाची जिये, एकमेकाची विषयी जी ही दोघे सुखी जिये दोघे. हे बघा, या दोघांना विषय दुसरा कोणीच नाही, दोघे एकमेकाचे विषय. माझं बोलणं कळलं? नाही कळलं? या दोघांना विषय दुसरा कोणचा नाही, दोघं एकमेकाचे विषय. आता पुन्हा तुमच्यावर आलं. हे दृष्टांत सुटतच नाही. हे विलासच आहे ना, तसंच आहे. हे सगळा खेळच त्याचा मांडलेला आहे. शिवशक्ती म्हणजेच त्याचं स्वरूप, काही अंशाने तुम्ही मी. बरोबर आहे? काय म्हणताय तिथे? विषय एक एकाची जी आहे, दोघांचा विषय एकच. बाह्य आणि अंतरापुर्या सर्व व्यापारामध्ये व्यापका ते विरा विषयो करी. विषय काय? एकच, दुसरा विषय नाही. हे एकरूपतेचं चाललंय, बाकीचं खाली उतरूच नका. दोन पती पत्नी आहेत, अगदी एकरूप आहेत, बरं का? तो घरात असताना ती त्याचं काम करत असते, तो घराच्या बाहेर पडल्यानंतर त्याला काय लागतं ते करत असते. काय कळलं? घरात असताना त्याला जेवायला वाढ, त्याला काय पाहिजे ते दे. कोणी म्हणतील बाई पुरुषाचं करायचं, आता कुठे जग गेले. मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. मी प्रकृती आणि पुरुष एवढाच विषय मांडलेला आहे. काय हे ज्या पद्धतीने चाललंय त्या पद्धतीने ऐका, म्हणजे कळेल. हा, घरात असताना मग त्याला काय लागेल ते अमकं, म्हणजे शक्यतो तो दमून आलेला आहे, त्याला त्रास द्यायचा नाही. खाण्याची बशी हातात, अमकं पाण्याचा ग्लास हातात, अमकं तमकं, बरोबर बरोबर. मग तो घरातून निघून गेला, मग कुठे ते सध्याचं बटन लाव, कुठे काय कर, संध्याकाळी त्याला खायला काय लागेल त्याची काळजी कर. म्हणजे कळलं? घरात असतानाही त्याच्या भोवती आणि घरात नसताना सुद्धा. अजून सांगतोय इथले शब्द वापरून, घरात असताना तिचा विषय तोच आणि तो घराच्या बाहेर गेला तरी तिचा विषय तोच, बरं का? हो, आणि त्याचाही विषय तीच. पोचल्यानंतर फोन केला, पोचलो बरं का. मग काय करतेस? आता मी काय करणार? तुमच्या संध्याकाळची सांगितलंय ना तुम्ही अमकं करा, त्याच्या तयारीत आहे. हां, बरं 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 बरं. नाही, पती पत्नी असं असलं तर आनंद आहे हो. हां, हे कुणी कोणाच्या बंधनात अडकलेलं नाही. हां, तुम्ही प्रेमाला बंधन कसं म्हणता हो? हां, पिक्चरमध्ये तर प्रेमा करता मेलेली माणसं बघून तुम्हाला आवडतात. आणि मग म्हणता आहा काय प्रेम.
काय प्रेम? म्हणजे तिकडचं प्रेम पडद्यावरचं बघून जे करतात त्यांचा काही संबंध नसतो प्रेमाचा. ते प्रेमाचं नाटक करण्याकरता कोट्यावधी रुपये घेतलेले असतात. स्टेजवरून उतरलं की पुन्हा भेटतच नाही. मग सांगतात हे आता मागचं पिक्चर केल्यानंतर 15 वर्षांनी पुन्हा दुसरं आलंय. हा पण त्याच्यामध्ये आम्हाला वाटलं तुमचं एवढा जीव. अहो नाही हो, कशाचं काय, काही नसतं. आम्ही आमची माइंड सेट केलेला असतो. खरंच आहे, एक विशिष्ट पद्धतीने माइंड सेट केलेला असतो. हे आपण करतो ही कृती आहे. मग ते चेहऱ्यावरचे भाव दिसले तरी ती सुद्धा कृती आहे. पण इथून तर झालं तर संपलं. इथून झालं की संपलं. आलं का लक्षात? हो. निघतानाच फोन, गाडी घेऊन येताना, हो अगं मी आलोच. नीट लक्षात घ्या. जसं दोघं एकमेकामध्ये एकरूप झालेले आहेत. खरं आहे ना? आणि हा एकरूपतेचा संसार तसा आनंददायक आहे, सुखदायक आहे. तसं शिवशक्तीचा मेळ हा आनंदाचा मांडलेला संसार आहे. प्रभूने मांडलेला संसार आहे. आनंदरूप आहे, सगळं कौतुक आहे. आता हे म्हणो काही येत मुळा वाचून आणिक नाही, परंतु एकत्व न मोडेची पाही. विषयी विषयत्व, विषय नाहीच आहेत कुठे? सर्व जर प्रभू नटलाय तर विषय आहेत कुठे? विषयत्व त्यांचा झाला नारायण, नाही का? हो, विषय वाईट म्हणता, पण खाल्ल्याशिवाय जगू शकता का? चला सांगतो थोडक्यात. रामायणातली उभी आहे. वशिष्ठ कुरुगुरु आणि रामचंद्र प्रभूला सांगतायत, रामराया मुख्य विषय पंचविध जाण, शब्द स्पर्श रूप रसगंध, त्याची गोडी तो परमानंद आत्मविद नर जाणती. बरं का? त्या विषयातून सुद्धा दर्शन प्रभूच आहे. भोगा करता असेल तर विषय आहे, आणि प्रभूची प्रेम प्रतिती घ्यायच्याकरता जर असेल तर तो विषय नाही, ते प्रभूचं दर्शनच आहे. कोणी म्हणतात नटावर, कोणी म्हणतात नटू नये. ठीक आहे, द्या सोडून बाजूला. गोकुळची गोपिका रोज इतक्या सुंदर नटायच्या, म्हणजे दिवस मावळताना, म्हणजे गोरज मुहूर्त. काही लग्न गोरज मुहूर्तावर लागतात, काही सकाळी लागतात. गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळी गायी जेव्हा गावात येतात आणि त्याचे रजकण जेव्हा उठतात, तो गोरज मुहूर्त. मग संध्याकाळी 6, 6:30, 7 असा मुहूर्त असायचा तो. या दुपारी 1 वाजले, जेवण झालं की या मेकअप करायला बसल्या. वाईट वाटून घेऊ नका, पूर्वीच्या गोपी सुद्धा नटत होत्या बरं का. मग ते काजळ काय, अमकं काय, तमकं काय, सुंदर काय. मग कोणीतरी विचारलं की एवढा देवाचा नाद तुम्हाला नटता का? दृष्टांत कळला का? एवढा देवाचा नाद नटता का? एक गोपी म्हणाली, वेड्या तुला कळतच नाही, मी माझ्या करता नटत नाही, मी त्याच्या करता नटते. अगं पण म्हणाली, अख्ख्या गावातून तो मिरवणुकीने जाताना तुझ्याकडे कुठे बघणार आहे? गावात आल्यानंतर कृष्णाला बघण्याकरता अशी दोन्ही बाजूनी झुंबड गोपिकांची गर्दी. त्याने काय उत्तर दिलं माहिती आहे का? बघेल नाही तर न बघेल, पण एखाद्या वेळेला चुकून दृष्टी जर माझ्यावर पडली तर त्याला काही विक्षिप्त दिसू नाही, त्याला सुंदर रूप दिसावं. काय, मी रोज नटणार आहे, आयुष्यभर नटणार आहे, पण माझी खात्री आहे एक ना एक दिवस लाखामधून त्याची नजर माझ्यावर पडेल आणि माझ्या जन्माचं सार्थक होऊन जाईल. कृतार्थ एकदा जरी, तसं आयुष्यभर भजन करावं, आयुष्यभर नामस्मरण करावं. पण मी लिहून देईन तुम्हाला, एक दिवस असं भजन होईल की ते भजन भजन ठरणार नाही, भजन प्रभूला हाक ठरेल आणि हाके बरोबर प्रभू धावत येईल. काय, ती गोपी कधी थकलीच नाही नटण्याकरता. आता तो विषय आहे, तिच्या नटण्याला नटणं म्हणावं का तो सुद्धा एक भक्तीचाच भाग आहे. अर्थात चिदविलासाची दृष्टी असेल तर त्याचे इंटरप्रिटेशन असं होईल, नाही तर सगळं मग वेडं वाकडंच होईल. बरं का? हे बघा,
प्रभू नटलाय म्हटल्यानंतर किती आनंद. देव उत्तर हिंदुस्थानमध्ये असे पडदे लावतात आणि देवाला नटवतात आणि इतके सुंदर सुंदर कपडे हो, वा 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 वा. तो पितांबर काय, तो मयूर पिच्छ वेटी काय, आणि असा पडदा बाजूला सारला की माणसं म्हणतात बोलो बंसी बिहार लाल की जय हो. आनंद आनंद असं माणसं ओरडत असतात आनंदाने. काय मग म्हणतात, आहा काय हनवटीवरचा हिरा आहे, काय प्रभू नटलाय, काय मयूर पिच्छ वेटी आहे, काय कुंडल आहे, काय पितांबर आहे, वा 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 वा. प्रभो प्रभो. सगुण स्वरूप तुमचे हारी, शोभले ते विटेवरी, तेने लागली टकमक. काय म्हणताय, तेने लागली टकमक, डोळिया नावडे नावडे आणिक, डोळिया नावडे नावडे आणिक, तेने लागली टकमक. तुझे रूपी डोळे निवती सकळ सोहळे, ध्यान साजिरे गोजिरे रूप मनोहर. निवले डोळे, डोळे सुद्धा निवावे लागतात, कान सुद्धा निवावे लागतात. बाळाचा शब्द ऐकला, आई म्हटलं की कान निवले. बरोबर आहे ना. काय आयुष्यभर सगळे हाक मारत होतो, नवरा सुद्धा हाक म्हणतो, काय ऐकलेस का, हे अमकं तमकं काय असेल. पण ज्या दिवशी बाळ हाक मारतं आई, आई म्हटलं की कान निवले, तृप्त झाले काम. डोळ्याने त्या बाळाला बघितलं, डोळे तृप्त झाले. बाळाने आलिंगन दिलं, बाई तृप्त झाली, जीवन कृतार्थ झालं. आपल्यातलंच बाळ आपल्याला आलिंगन देतं, तसं आपल्यातलीच आत्मसत्ता जेव्हा आपल्याला आलिंगन देते त्यावेळेचा आनंद काही अलौकिक आहे, आनंद काही अलौकिक आहे. आणि तो आनंद तुम्ही भोगावा म्हणून हा अमृत अनुभव आहे. एवं भोगिता आपण आपण, येथे भेद तो वाचारंभण, जैसे क्रीडेत आहे जळी जळ, जैसा का स्वरूप सुखरोळ, येथ भेदाचा वेटाळ कधीच न लगे. एवं सत्ता प्रकाश काही, अणुमात्र भेद नाही, पुढे ये विषयी बोलतू असे. उशिरा सुरू केलं, टाइम झालाय, पण थोडंसं सांग. होई बघा आता, म्हणजे माझं सगळं प्रवचन लक्षात येईल. ओरिजिनल ज्ञानेश्वर. स्त्री पुरुष नामभेद, शिवपणे एकले नांदे. काय याच्याशिवाय पर्याय? स्त्री पुरुष नामभेद, शिवपण एकले नांदे, जग सगळे आध्याधेपणे जी. एका तत्वाचं नाव आहे स्त्री, एका तत्वाचं नाव आहे पुरुष, पण पुरुष आणि स्त्री मिळून जीवन. अर्धे अर्धे, मी अर्धे सगळे नि तू आत, मी अर्धे. लक्षात ठेवा, पुरुष स्त्री शिवाय अर्धा आहे, स्त्री पुरुषाशिवाय अर्धी आहे, पण दोघंही अर्धे आहेत, दोघंही अर्धे आहेत. नीट लक्षात ठेवा. हो, तसं शिवही अर्धा आहे आणि शक्ती अर्धी आहे. आणि दोघांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा ते मिलन इतकं दृढ होतं की त्यातला शिव कोणचा आणि त्यातली शक्ती कोणती ही ओळखूच येत नाही. आणि म्हणून महाराज म्हणाले, शिवशक्ती हे अर्धार्ध मिळवून एकले एकवट जग विशद, ते भाग केवळ नाम भेद. जे भाग आम्ही दोन सांगितले हा केवळ नाम भेद आहे, नामाचं कौतुक आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही आहे. आलं का लक्षात? जेव्हा पुरुष एखाद्या वेळेला बायकोला म्हणतो, माझ्या पोटाला हात लावू नकोस, तू खिशात हात घालू नकोस, अर्थ काय? याला काही अर्थ नसतो, त्या म्हणण्याला काही तितकंसं काही अर्थ नसतो. काय एवढं म्हणून ती पुढे सरकली, कोट काढला, त्याच्यातून 100ची नोट काढली, करा काय करतात. तो असा बघत राहिला, काय करणार म्हणून, माझं बोलणं काय करणार.
माझं बोलणं कळलं? लक्षात ठेवा, हा त्याचा आशक्तपणा नव्हे का हा त्याचा कमकुवतपणा नव्हे, हे दोघाच्या एकरूपतेचं दर्शन आहे. हे कशाचं दर्शन आहे? दोघाच्या एकरूपतेचं दर्शन आहे. मी एकरूपतेचं सांगतोय, हाडेलाप्पीचं सांगत नाही. काही काही नवरे नवरे नसतातच, ते मास्तरच. माफ करा मला, म्हणजे सतत ते असं काठी घेऊनच बसलेलं असतात. अरे जरा नवरा हो ना, योग आलाय वरायचा नव्हता असा जो न वरा. काहीतरी तुझं माझं मागचं जमलं होतं म्हणून झालं, आपण एकत्र आलो. आता तरी जरा नीट ऐक ना, जरा आनंद भोग ना. आणि महाराज तेच सांगतायत, केवळ नामभेद वाचून शिवपणचे निखळ स्वरूपीची जे काही ते सच्चिन मात्र प्रवाही. एकची पदे दो ठाई नामासी आले. एकची पदे दो ठाई, एकची पदे दो ठाई. पद एकच आहे पण दोन रूपाने प्रगट झालं. एवढाच त्याच्यातला सिद्धांत आहे. किती वेळा कितीतरी दृष्टांत सांगितले. एक व्यक्ती, ते सगळेच, बाई असू दे पुरुष असू दे, मुलगा आई म्हणतो, नवरा निराळ्या नावाने हाक मारतो, सासरेबा म्हणतात सुनबाई, बरोबर आहे ना. धीर म्हणतात वहिनी. आता नाती बघा, जोडा तुम्ही. किती नावाने हाक मारली तरी व्यक्ती बदलली नाही. व्यक्ती तीच तीच. एक अडाणी होता, जरा कमी होतं थोडंसं, तो असा समोर बसला होता. त्यांनी हाक मारली, आई म्हटल्यावरती बाई समोर आली. नवरा आला, अगं ऐकलं का, मी आलोय पाणी आण. तीच आली समोर. पुण्यांदा सासरा आले, सुनबाई काय आणतेस का चहा वगैरे. तीच आली. हा येडा म्हणाला, हे काय तुमच्या घरामध्ये, वहिनी म्हटली तरी तीच, आई म्हटली तरी तीच, बाई काय भानगड काय. तो म्हणला, बाबा तुझ्या घरी कसं असेल ते असेल, आमच्या घरी असंच आहे. तुझ्या घरचं तू बघून घे, पण आमच्या घरी जी आई आहे तीच वहिनी आहे, जी वहिनी आहे तीच सून आहे. लक्षात घ्या पुढचा सिद्धांत. एक व्यक्ती जर इतक्या रूपाने प्रगट होऊ शकते, तर एक सत्ता दोन रूपाने प्रगट झाली तर विशेष काय आहे त्याच्यात. आणि इतक्या रूपाने प्रगट होऊन सुद्धा ती तीच आहे. माझं बोलणं कळलं का? एकता काय सांगितली? इतक्या रूपाने प्रगट होऊन सुद्धा शेवटी ती तीच आहे. तसं शिव म्हटलं तरी शिवच, शक्ती म्हटलं तरी शक्तीच. कारण शिवशक्ती ही एक रूपेन समरूपेन, कारण का दोन्ही अर्धे अर्धे आहेत. म्हणून या ठिकाणी असा हा अमृतानुभव नीट सांगून घ्या माझ्याकडून, तुम्हाला कळेल असं. काय मला काही येतं म्हणून असं नव्हे, पण तुम्हाला कळेल असं माझ्यातून तुम्ही प्रगट करा. कारण मी एकटा आहे, इथे हजारो बसलेत. माझं बोलणं कळलं? तुम्ही असंच येताना भावनेने या. महाराजांना काही कळत नाही, अगदी मला आनंद वाटेल, पण असं या की माऊलींचं तत्त्वज्ञान आम्हाला कळावं. तुम्ही कळावं म्हटलं की तुमची शक्ती माझ्यात येईल आणि तुम्हाला कळेल असे दृष्टांत येतील. एवढंच आहे. मज पामरासी काय त्वरपण. असंच जीवन गेलं आणि असंच जावं. टाईम भरून काढला मी तुमचा. कुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. एक दोन गोष्टी सांगायच्यात, काही थोडीशी माहिती असली म्हणजे. एक मिनिट द्या मला जास्त. मन मंदिरा गजर भक्तीचा.